मित्रांनो, मी गणपतीसाठी चाललो आहे गावी. आपल्या ऑर्डर आहेत त्या तुम्हाला माहितीच आहेत. आम्ही निघालो त्या टायमिंगला मुंबईला खूप पाऊस होता. पावसाने खूप आमची हालत बेकार गेली आणि आता आम्ही आलो आहे पालीफाटा. हा पालीफाटा आहे. ते आम्ही थोडं म्हटलं आता खूप वेळ झाला, 12 वाजता निघालेलो, आता 3 वाजले. 12 वाजल्यापासून आम्ही कंटिन्यू गाडी चालतच आलो, कुठे थांबलेलो नाही मध्ये. आता म्हटलेलं थोडा जेवण करू आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. जेवण करण्यासाठी आम्ही थांबलो आहे या हॉटेलमध्ये. हॉटेल गौरव म्हणून आहे पालीफाट्यावर, तिथे आम्ही थांबलो आहे. आता पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, व्हिडिओ करायला मिळाले नाही, थोडा पाऊस होता, रस्ते खूप खराब आहेत. जर तुम्ही बाईकने किंवा गाडीने येणार असाल तर सावकाश या. रस्ते बऱ्यापैकी चालू झालेले आहेत, व्यवस्थित आहेत. मध्ये मध्ये थोडेसे एक अर्धा किलोमीटरचा जो पॅच आहे ते असे मध्ये मध्ये रस्ते खराब आहेत, अर्धा किलोमीटरचे. तर सावकाश या. गाडी स्पीड असेल तर अचानक खड्डे येत आहेत, सांभाळून गाडी चालवा. आणि आता आम्ही 12 वाजता निघालो आहे, 3 वाजले आहेत. आम्ही पालीफाट्यावर पोहोचलो आहे. पाली इथून हा जाणारा रोड आहे, हायवे. त्याच्या बाजूलाच हे दुकान आहेत. तुम्ही कधी आलात तर इकडे नाश्ता करायला किंवा जेवण्यासाठी थांबू शकता आणि आरामात एकदम सावकाश या. पावसाचे दिवस आहेत, थोडा सिमेंटचे रस्ते असल्या कारण थोडं ब्रेक वगैरे लागण्यास थोडा त्रास होतो आहे. तर सर्वांनी सावकाश आणि आरामात या. पुढील व्हिडिओ पाहत राहा खेडेकर आर्ट या चॅनल. मित्रांनो, ही आपली वेडू तुमची ओळख करून दिली नव्हती आतापर्यंत. ही वारंवार दरवेळेला आम्हाला मुंबईवरून गावावरून मुंबईमध्ये येण्यासाठी या माझ्या वेडूचा खूप हातभार असतो. खेडेकर आर्ट माझी लाडकी वेडू. आज आम्ही 12 वाजता मी माझी वेडू आणि माझी बायको आम्ही निघालो. जेवण झालेलं आहे आमचं, डबे धुण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि हे ते हॉटेल आहे, तिथे तुम्ही कधीही येऊ शकता. खूप सुंदर मिसळ काकीने बनवली होती, खूप सुंदर मिसळ होती. डबा करून आणलाच होता. कांदा भजी मिळते, वडापाव मिळतोय, मिसळपाव आहे, आणखी तुम्हाला उपवासाचे पण पदार्थ आहेत. तुम्ही नक्की इथे भेट द्या. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना पालीफाटा म्हणून आहे तिथे. हा पालीफाटा आहे, खोपोली फाटा पण म्हटलं जातं याला.
असा आमचा हा पहिला अनुभव आहे। खूप छान अनुभव मिळतो आहे। खूप सुंदर हा प्रवास असणार आहे, कारण जर कशेडी घाटातून यायचं म्हटलं तर एक अर्धा पाऊण तासाचा फरक पडतो आणि ह्या बोगद्याद्वारे तो टाईम कमी होतो पुढच्या प्रवासासाठी। तर खूप सुंदर बोगदा हा बनवलेला आहे आणि आता पाहूया पुढे ह्या बोगद्यातून आणखी किती मजा पाहायला मिळते आणि तुम्ही सांगा कसा वाटतोय तुम्हाला हा कशेडीचा कोकण महामार्गावर हा तयार केलेला बोगदा। नक्की कमेंटद्वारे कळवा आम्हाला। नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास सुखकर झाला। आम्ही 9:30 वाजता घरी पोहोचलो। थोडा रस्ता खराब आहे, चिखलानंतर पूर्णपणे पावसाने हैराण केलं, त्याच्यामुळे आणखी 1 तासाचा फरक पडला, तर आम्ही लवकर आलो असतो। मित्रांनो, जो कोण मुंबईवरून येणार असेल त्याने एक माझ्या अंदाजे 30 ते 40 किलोमीटरचा जो मधला प्रवास आहे आधीमध्ये तो थोडा खराब आहे। बाकी एक 335 किलोमीटर माझं विक्रोळीवरून घरी देवरुखमध्ये 335 बरोबर किलोमीटर झालं। त्यातलं नाही म्हटलं तरी 40 ते 45 किलोमीटर रस्ता खराब आहे। तर बाकी तुम्ही येताना सावकाशा, जर कोणी बाईक वगैरे गाडी घेऊन येणार असाल तर। आणि खूप दमलो आहे, थोडा पावसाने खूप त्रास दिला, रस्ता खराब होता त्याच्यामुळं, आणि एकटाच गाडी चालवत होतो त्या कारण खूप दमलेलं आहे। तर आता हा व्हिडिओ आता बघू कसं रेंजचा नेटवर्कचा इश्यू कसा येतोय तो त्यानुसार मी हा व्हिडिओ नक्की शेअर करेल, माझा अनुभव शेअर करेल। कशेडी घाटातला जो पहिला अनुभव होता तो शेअर करेल। खूप छान वाटलं। एक पाऊण तासाचा फरक पडला, कारण पूर्ण घाट फिरून यायचं म्हटलं तर माझ्या गाडीने एक अर्धा ते पाऊण तासाचा फरक पडतोच। आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्ही नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।